आणि तुम्ही एवढे मोठे आहात, आवर्जून तुम्ही आम्हाला याद केलं, आठवण केली, तुमचं अभिनंदन करतोच. पण असे सत्संग जोपासत राहा. आता आमच्या जीवनातील तिसरा प्रयोग आहे. आता मी 76 मध्ये उभा आहे. बोनस मध्ये होता कळत. आणि तुम्ही मात्र काम करताना फार जपून करायचं. तुमच्यापैकी नोकरदार किती आहे? तुमच्यासाठी एक सल्ला, नोकरी मिळवताना फार त्रास झाला, नोकरी टिकवताना त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतो. जपून नोकरी. कोणी शेती करीत असेल, कोणी व्यवसाय करत असेल, तो प्रामाणिकपणे कोणाला लुटण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता तुमचं नाव काय मला आठवत नाही, भारतीबाई आहे. मग मी ते शिक्षक असताना भारतीबाई ते विद्यार्थी शिक्षकच होते. त्याच्यावर मी बऱ्याच वेळा रागवलो, तुला समजत नाही, वर्गात वेळेवर राहत नाही, निकालपत्र व्यवस्थित करत नाही, नीट करत नाही. आणि मग सगळा काय तुम्ही विद्यार्थ्यांनी जायला आणि मग ते घ्यायचे व्यवस्थित करून. आणि तुम्ही 5वी-6वी मध्ये असताना तुम्हाला शिकवायचा काही योग आला नाही, हे फार चांगलं झालं. त्याचं कारण सांगतो. गायकवाड सर, कळमकर सर, खालच्या वर्गाला शिकवणं एवढं सोपं आहे बरं का, फार आवड. आम्हाला 8वी, 9वी, 10वी मध्ये 10वी, 11वी, 12वीच्या वर्गाला शिकवायला सांगा, फळाफळा आम्ही बोलायला या शाळेत आलो. 1995 साली माझी दुसऱ्यांदा या शाळेत बदली झाली. गोडके सर मुख्य शाळा सुरू झाल्यानंतर 8 दिवसांनी मला बोलावलं. मी सिनियर शिक्षक या शाळेत. मला म्हटलं,